कोठे मी तुझा धरू गेले संग, कोठे मी तुझा धरू गेले संग, लावियले जग माझी पाठी, सरसर रे परता अगुणाच्या गोवळा. हा संस्थेचा पाठ आहे. सरसर रे परता अवगुणाच्या गोवळा हा चांगला पाठ आहे. हा देवडेकराचा पाठ. नको लावू चाळा खोटा येथे, रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती, रूपाच्या लावण्ये नेली चित्तवृत्ती, न देखे भोवती मी ते माझी, मी हे माझी. सरसर रे परता अवगुणाच्या गोवळा, अगुणाच्या गोवळा, नको लावू चाळा खोटा येथे. तू कयाचा स्वामी माझे जीवीच बैसला, तू कयाचा स्वामी माझे जीवीच बैसला, बोलीच अबोला करुनिया. सरसर रे परता अगुणाच्या गोवळा, अवगुणाच्या गोवळा, नको लावू चाळा खोटा येथे. विठ्ठल विठ्ठल संग, लावियले जग माझे पाठी, सरसर रे परता अवगुणाच्या गोवळा, अगुणाच्या गोवळा, नको लावू चाळा खोटा येथे. मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया. संग, लावियले जग माझे पाठी, सरसर रे परता अवगुणाच्या, अगुणाच्या गोवळा, नको लावू चाळा खोटा येथे. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले प्रेमात्वत सिंधू, कुळसागर इंदू, कान्हा प्रिय बंधू, गुणातीत साधू, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गवळणी या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात एक गवळण भगवान श्रीकृष्णाशी संवाद करते. दुर्बुद्धी सुचले तुझी संगत धरली, त्याच्यामुळं माझी काय सशीर भरपट झाली. आजच्या अभंगात सांगता. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यस्थलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये, पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये, पुण्यपावन इंद्रायणी मातेच्या तीरावर, मनकर्णिका भागीरथीच्या काठावर, त्रिवेणी संगमाच्या काठावर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा घाट. आणि या सद्गुरू जोग महाराजांच्या घाटासमोर महाराजांच्या शेजारी असलेले सद्गुरू मारुती व गुरव वाघमारे आळंदीकर यांची ही समाधी, त्या समाधी पुढे गेली 90 वर्षापासून चालत आलेला हा सद्गुरू मारुती व गुरव आळंदीकरांचा गावकऱ्याचा एवढा एकच भर आहे.
वा. आणि या फडावर गेले अनेक वर्षापासून वैकुंठवासी नामदेव गुरुजी त्यांनी आरंभ केलेला हा फड आणि मग त्या फडाची परंपरा चालवणारे आमचे आदरणीय मोडेकर भाऊ असतील, आता त्यांना साथ करणारे आमचे संकेत महाराज असतील, यांनी या फडाची सर्व परंपरा चालवली. आणि इथं कीर्तन असलं का आळंदीत सगळे महिना वारकरी अमुक तमुक सगळे एकत्र येतात आणि चांगलं भजन पूजन करतात. आणि मग त्या निमित्ताने आज अमावस्या आहे. कार्तिक महिना आज संपतो आणि उद्यापासून मार्गशीर्ष सुरू होतो. 2 अमावस्या आहेत. पुढल्या वर्षी सुद्धा मला वाटतं 2 अमावस्या. तर जसं माऊलीच्याच मंदिरात दुसऱ्या अमावस्याला खाला, तसं इथं दुसऱ्या अमावस्याला खाला. फळेकरांचं बी आज दुसऱ्या अमावस्यालाच खाला झाला. असे काही जे फळाची नियमाची माणसं येतात. माऊलीचा काला करायचा आणि संध्याकाळी माऊलीचा छबिना निघाला. सगळे वारकरी माऊलीच्या छबिन्याला, पूर्वी वैद्य गुरुजी राहायचे, परमेश्वर येडशीकर राहायचे. मग असं माऊलीच्या पालखी करायची आणि मग दुसऱ्या दिवशी प्रतिपदेशी हरी निघाले बाहेर. मग प्रतिपदेला सगळ्यांनी बाहेर जायचं. असा हा पुण्य पावन माऊलीचा उत्सव ज्ञानोबरायचा समाधी सोहळा संपन्न झालेला आहे. आणि मग त्याचं काल्याचं कीर्तन माझ्या वाटेनं या मंडळांनी दिलेलं आहे. त्या निमित्ताने आज इथं सर्व बसलेले साधक, सिद्ध, प्रसिद्ध मंडळी सर्वांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. सर्वांचा नामोल्लेख होणं माझ्या अशक्य आहे. 1 तासा 1.5 तासात आपल्याला आपली सेवा आवरावयाची आहे. विठ्ठल मोठे मी तुझा धरू गेले संग, लावेले जग माझी पाठी, सरसर रे परता अवगुणाच्या गोवळा, नको लावू ताळा खोटा येथे. या अभंगामध्ये गोपिका भगवंताला म्हणते, कुठून दुर्बुद्धी सुचली, तुझी अवगुणी माणसाची संगत मी केली, त्यामुळं सगळे मला वेडी वेडी म्हणून माझ्या पाठीमागं लागले. माझाही देहभान हरपले. लोकांनी मला त्रास द्यायला असा दोन्ही अंगाने मला कसा त्रास होतोय. या अभंगात गोपिका गोड सांगते, विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये मानवी जीवन हे संग प्रधान जीवन आहे. विठ्ठल या मृत्यू लोकात भोग प्रधान जीवन आहे जीवांचं. या मृत्यू लोकात पुण्य प्रधान जीवन आहे देवांचं. आणि या मृत्यू लोकात संग प्रधान जीवन आहे आपल्या सामान्य मानवांचं. भोग प्रधान जीवन आहे पशुपक्ष्यांचं. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. वा. पशुचं जीवन हे भोग प्रधान जीवन आहे. पशूंना काय भोग सोडून दुसरं काय कसलं ज्ञान आहे. मनुष्याया रीती ठाऊकिया, पशु पाप पुण्य काय हे जाणती. मनुष्याया रीती ठाऊकिया 100च्या याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवतो. पशु पाप पुण्य काय हे जाणती. गावात कीर्तनकार आले म्हणल्यावर कीर्तनकाराचा लोकांनी पाठ उभं केला, पाठावर महाराज उभे केले, सन्मान केला, गोड अशा पुष्पाचा हार घातला. अजून एक हार होता. म्हणजे हा दुसरा हार कशाला आणला महाराज म्हणले, महाराज ज्या गाडीत तुम्ही बसून आले ते वाहन केवढं पवित्र आहे, तुमचा जगन्नाथाचा रथ आहे. मग त्याही वाहनाला आम्ही हार घातला. मग त्याही वाहनाला हार घातला, फुलं वाहिली, हळदी कुंकू वाहिलं, नारळ फोडलं. महाराज चला आता घरात चहा पाणी करायला. महाराज घरात चहा पाणी करायला गेले. माणसांनी महाराजांचा सन्मान केला. गल्लीतले 2-4 कुत्रे आले. ते म्हणजे हे नवीनच वाहन आलंय आपल्या प्लॅटफॉर्मला. म्हणजे नुसतंच फक्त हार व्हायला, नारळ फोडला, कुंकू हळद व्हायला, पण अभिषेक करायचा तेवढा राहून गेला. आणि त्यांनी त्याच्यावर अभिषेक केला. हे पुण्यात्मक आहे का पापात्मक आहे याचा विचार काय पशुला. पशु पाप पुण्य काय हे जाणती, पशु काय पाप पुण्य जाणती हे त्यांना ज्ञान नाही. ते फक्त उत्तम मध्यम भोग भोगित. पशूंचं जीवन हे भोग प्रधान जीवन. देवादिकांचं जीवन हे पुण्य प्रधान जीवन आहे. स्वर्गातले जे देव आहेत ते स्वर्गस्थ देव इथं पुण्य कर्म करतात. मनती संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगे जे, मनोहर स्वर्गीची उर्वशी. ऐकून या मानसी वरात्या लाविजती आकाशी यागाची. या वरात्या म्हणजे शिड्या. यज्ञ 100 यज्ञाची शिडी लावून ही मंडळी पुण्यकर्म ते पुण्यम आसाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती. दिव्यान दिवी देव भोगान अश्नंती.
आणि मग हे पुण्यकर्म इथं करतात आणि मग पुण्यकर्म करून ते स्वर्गाला जातात. 9व्या अध्यायामध्ये याचा ज्ञानोबराने चांगला फोहाफो केलेला आहे. आयशे जे सोमप दीक्षित त्यांचा विचार तिथं आलेला आहे. मला सांगण्याचा करत आहे, पुण्यप्रधान जीवन आहे. देवांचं पुण्याने वर जातात, पुण्य आहे तो पुण्यच उपभोगतात. आणि पुण्याचा क्षय झाल्यानंतर तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. एकदा का त्या क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. एकदा पुण्य संपलं ती मंडळी सगळी मृत्यू लोकात येतात. विठ्ठल विठ्ठल पुण्याच्या जोराने वर जातात. पुण्य आहे तोपर्यंत राहतात आणि पुण्याचा क्षय झाला का मृत्यू लोकाला येतात. संपला विषय. भोग प्रधान जीवन आहे पशुपक्ष्यांचं, पुण्यप्रधान जीवन आहे देवादिकांचं आणि संघ प्रधान जीवन आहे मानवांचं. मानव आणि संघ, संघ आणि मानव याचा अन्योन्य संबंध आहे. जिथं जिथं मानव तिथं तिथं संघ, जिथं जिथं संघ तिथं तिथं मानव. याचं साहचर्य म्हणतात. वा जसं यत्र यत्र धुमहा तत्र तत्र शंकर सोसायटी, हे तसं साहचर्य आहे. वा अविनाभाव संबंधाला नाही ऐकाच्या भाषेत म्हणतात की ते आता फार इसकत चालले, काय राहायचं नाही जिवंत. जसा तसा यांचा अविनाभाव संबंध आहे. मानव म्हणलं का संघ, संघ म्हटलं का मानव. शास्त्रकार काही अविनाभाव संबंधाची उदाहरणं देतात. विठ्ठल पर्वते दांगम दांगे चकुरंगम नद्यायाम गांगम गांगे च तरंगम व्यसनिनो भांगम भांगे च व्यंगम मनुष्ये संगम स्वभावरंगम. एक अविनाभाव संबंधाची ही उदाहरण आहे. पर्वते दांगम, पर्वतमाळा म्हटला, पर्वत शिखर म्हटली, डोंगराई म्हटली का तिथं वनराई राहणार. पर्वते दांगम, दांग म्हणजे वनराई, जंगल. जिथं जिथं डोंगर, काय डोंगर, काय झाडी, काय हे सगळं राहणारच तिथं. आणि मग जिथं जिथं डोंगर तिथं तिथं झाडं, वृक्ष वल्ली राहणार. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वा पर्वते दांगम हा अविनाभाव संबंध आहे. मग जिथं जिथं दांग म्हणजे वन राहील. पर्वते दांगम दांगे चकुरंगम, कुरंग म्हणजे प्राणी मात्र किंवा हरिण. जिथं जिथं पर्वत तिथं तिथं वन राहील, जिथं तिथं वन राहील तिथं तिथं पशु पक्षी. हे ठरलेलंच आहे महाराज. बर जुन्नर आंबेगाव भागात धरणाकाठीची तालुके असल्यामुळं भरपूर तिथं वन राहील. तिथं भरपूर ऊस, भरपूर ऊस म्हणल्यावर भरपूर वाघ, भरपूर बिबटे. रोज पेपरला बातम्या इथं बिबट्या दिसला तिथं धरला, तिथं बिबट्याने शेळी नेली याच्यावर हल्ला केला. असं जिथं जिथं पर्वत तिथं तिथं वनराई, जिथं जिथं वनराई तिथं तिथं वन्यजीव. पर्वते दांगम दांगेच कुरंगम. बर दुसरं अविनाभाव संबंधाची व्याप्ती सांगतात. नद्यायाम गांगम गांगेच तरंगम. जिथं जिथं नदी तिथे तिथं पाणी. गांग म्हणजे पाणी. जिथं जिथं नदी तिथं तिथं पाणी, जिथं जिथं पाणी तिथं तिथं तरंग. हा नियमच आहे महाराज. तरंगाला ना म्हणता येत नाही. ज्ञानोबरांचा म्हणतात पाणी म्हटलं का तरंग राहणार. जिथं जिथं नदी, हे जुन्या काळात नाही. जिथं जिथं नदी पाहावी त्या पोखरणी नदी गंगा वाहते. आता नद्याच धरणाने आणून ठेवलं, नदीला पाणीच राहिलं नाही महाराज. काय येतं हे नदीलाच माहित. जिथं जिथं नदी तिथं तिथं पाणी, जिथे जिथे पाणी तिथे तिथे तरंग. व अविनाभाव संबंध पुढं सांगता. पर्वते दांगम दांगेच कुरंगम नद्यायाम गांगम गांगेच तरंगम. बर व्यसनिनो भांगम भांगेच व्यंगम. बर व्यसनी माणसं म्हणलं का तिथं भांग घोटणार म्हणजे घोटणार. भांग घोटल्यावर तिथं सांग नाही, सगळं व्यंगच होणार. व्यसनिनो भांगम भांगेच व्यंगम. काय अविनाभाव संबंध. सद्गुरू मारुतीबाबा पाठात 2 उदाहरणं सांगायची. विठ्ठल बाबाजी उदाहरण सांगितलं. 2 गंजडी. असा गांजा वाढला बाबाच्या भाषेत. असा गांजा वाढला, असा गांजा वाटला. एवढे गांजे वाढले, दोघं चालायला लागले. चक्कर येऊन पडले गटारीत. गटारीत पडल्यावर एक गंजडी डोकं खाजायला लागलं. दुसरा म्हणला, हे रामभाऊ काय करतो. म्हणला, गणपा मी डोकं खाजवतो. रामभाऊ म्हणला, मग तुझं खाजव ना, माझं कशाला खाजवतो. गणपा म्हणला, मग ते गणपा म्हणा, रामभाऊ मी जे डोकं खाजवतोय ते माझं नाही का, तुझं आहे का. ते हो माझं आहे. मग माझं कुठं गेलं. याला माहिती व्यसनी नो भांगम
भांग्याचे व्यंगम सांगम नाही. जिथं जिथं भांग वडली जाईल, जिथं काही व्यसन केलं जाईल, तिथं सांग घडणार कसं सगळं व्यंग. वैद्य गुरुजी एक दृष्टांत सांगायचे. आपले 10-12 गजाडी गावापासून 2 किलोमीटर एक मोठं हेमाडपंथी मंदिर होतं महादेवाचं. महादेवाला हे असले होते वेताळे नागदी हर्षयुक्त उमापती, ते त्यांच्या सोसायटीचं सगळं मेंबर. मग ते सगळे तिथं 2-2.5 किलोमीटरवर जाऊन बसायचे आणि गांजा वडत बसायचे. आणि त्यांना लय गणुगात महाराज, 1 पुडी 9 गडी घराघरानीच गोळा होतीत माणसं. मग सगळे बसले गांजा वाटला. म्हणजे अरे हे रोज असं 2 किलोमीटर यायचं 2 किलोमीटर जायचं. म्हणे मग काढा बरं कपडे, एवढंच गावात लोटीत नेऊ म्हणे. भारतात गांजा वाटला व्यसनीनो भांगमन भांगेचे व्यंग. वैद्य गुरुजी रंगून सांगायचे. तर मग सगळ्यांनी कापडं काढले, मागं ठेवले, लोटा चोर लगा की हैशा, चोर लगा की हैशा. अर्धा तास लोटलं, 2 चोर आले. अरे म्हणजे गांजाडी काय करू राहिले, म्हणजे देवळ लुटून राहिले. एक चोर म्हणलं कपडे उचलायचे, दुसरा म्हणला बघ काय मुहूर्त पाहायचा का उचला. ते लोटत होते देवळ, हे गेले कपडे घेऊन. चांगलं तासभर देवळ लोटवले. एकदम हो हो लय लोटू नका, गावात न्यायचंय, गावाच्या पलीकडे नाही न्यायचं. बघा बरं कुठं राहणे. दुसरं म्हणलं कपडे दिसतील का बघा बरं. तिसरं म्हणलं दिसत नाही. चौथा म्हणला त्या अर्थी देऊळ बरंच लांब आलंय. व्यसनीनो भांगम भांगेचे व्यंगम पर्वते दांगम दांगेचे कुरंगम नद्यायाम गांगम गांगेचे तरंगम व्यसनीनो भांगम भांगेचे व्यंगम. हे दृष्टांत झाले. सिद्धांत मनुष्य संगम स्वभाव रंग. माणसाच्या स्वभावाचा रंगच असा आहे. तो जिथं जिथं जाईल तिथं जोडीदार संगती सोबती मित्र सखा सहचर उभं करतो. बरं बोलण्यातून वागण्यातून भोजनातून येण्या जाण्यातून आवागमनातून कोण्या ना कोण्या अंगाने माणसाला संगत करण्याचा सवय आहे. त्या संघाचे 2 प्रकार. एक ग्राह्य संघ, एक आहे त्याज्य संघ. हेयोपादेय संघ. हेय म्हणजे त्याज्य, उपादेय म्हणजे ग्राह्य. उपादेय संघ, काही संघ मानवाने जरूर केले पाहिजे, परंतु काही संघ मात्र हेय आहेत, त्याज्य आहेत. काही संघ जरूर करावा. संताचा समागम, संताचा संघ जरूर करावा. संघ संताचा करिता बरवा, करिता बरवा. सोहळ्यात नातं पुता आलं का मग ते शिखर शिंगणापूर येतं बघा. बघ हे तिंड्यांनी गजर चरवतो महाराज कावडीचा. ज्ञानोबराच्या सोहळ्यासारखं भजन नाही कुठं. विठ्ठल काही संघ उपादेय आहे, ग्राह्य आहेत. काही संघ केल्याशिवाय माणसाने राहू नये. वा संताचा संघ जरूर करावा. किती जिलेबी तळलेली असं लोणकड तुपात पाकात भिजवली नाही तर त्यात गोडवा येत नाही.
तसं तुमचा किती टुमटुमीत संसार असेल, पोरं नोकरीला, सुना नोकरीला, तुम्हाला पेन्शन, बाप्याच्या आईला लाडक्या बहीण योजनेचे पैसे, पण तुमची भावना जर एखाद्या साधूच्या पायावर नसेल तर समजून घ्यायचं जिलेबी तळली पाकात भिजवली, गोडवा येत नाही. गोडवा येण्यासाठी जिलेबी पाकात भिजवलीच पाहिजे. तसं प्रपंची निवाले साधू संगी, काय पूर्वार्ध याचा हरिपाठातलंय, हरिपाठ कीर्तिमुख जरी काय पवित्राची वय दे सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. हा हे जमान असं लोक म्हणजे प्रपंच निवाले साधू संगी. साधू संघ केल्यावर प्रपंच जर निवाला असता तर कोणी प्रापंचिक आलेच नसते महाराज. प्रपंची म्हणजे प्रापंचिक लोक. साधू संगे निवाले वा, गोडवा आला वा. आता सांगा ज्ञानोबराय नसते तर आपण इथं नदीत मासे धरीत असतो. आता त्या भाकरी घेऊन यायच्या, भाजी आणायचीच नाही, जिथंच मासे धरायचे खायचे. हे सगळे उपकार माऊलीचे महाराज वा. जे मनुष्य गण प्राणी ज्यांचा भार नसा हे मेदिनी मग ही अवतार घेवले, जगतारिले पूर्वी अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलले, परी निवृत्ती सोपाने सोडविले अपार. नको नको ती माणसं या संतांनी मार्गाला लावली महाराज वा. एक अभंग आहे ज्ञानोबरायच्या गाथ्यात, आता मला आठवायचं नाही. प्रल्हादे असुर लाविले भक्ती, केली पावन क्षिती धर्मराजे, वेळा म्हणे तैसे ही संती उद्धरिले, नवजाती बोलिले असंख्यात. विठ्ठल असो म्हणून संताचा संग संताचा खरिता परवा. संताचा संग उपादेय आहे. काही संग करावे पण काही संग मात्र त्यागावे वा. त्याचा दुष्परिणाम कोणता संघ? त्याला म्हणायचा दादी संघ. दादी म्हणजे दादा की दादी? हो नाही, दादी म्हणजे द आदिर्यस्य. तसं दादी जे द आहे आधी ज्याच्या संघाची सुरुवात द शब्दाने सुरू होते त्या संघाचा त्याग शास्त्राने सांगितलेला आहे. दादी म्हणजे काय? पहिलं द्यूत संघ, 2 दुष्ट संघ, 3 दुष्ट स्त्री संघ, दुर्जन संघ असे, आणि शेवट देव संघ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिलं द्यूत संघ वा. द्यूत संघ माणसाने करू नये. अरे हे देह व्यर्थ जावे, ऐशे जरी भावे जीवे, तरी द्यूत कर्म मनोभावे, सारी पाठ खेळावा मग कैचे रे बंधन वा. तुकाराम महाराज सांगतात द्यूत खेळू नये माणसाने. महाराज द्यूत खेळल्याने काय झालं पांडवांना जाऊन विचारा. आणि म्हणून माणसाने हे जुगार पब क्लब लय. आता तुम्ही पोरं पुण्यात पाठवली ना, शिकवायला पाठवले का हुकवायला पाठवले देवालाच माहिती. पब क्लब बार असं चाललंय महाराज. सगळं वल्या पार्ट्या चवल्या तर कोरडं कुठेच राहिलं नाही महाराज. बरं द्यूत संघ टाळावा. बरं दुर्जन संघ, त्याला दुष्ट संघ म्हणतात. दुर्जनाचा संघ करू नये. विठ्ठल अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे शास्त्रकार सांगतात. म्हणून दुर्जनाचा संघ त्यजनीय आहे. विठ्ठल कीर्तनाच्या संगी विराजो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा दुर्जनाचा संघ आहे. तुका भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. दुर्जनाचा संघ नको माझ्या मना. विषय हा नाही, ते द्विषयाचा आहे, ते सांगणार आहे मी पुढं. द्विषयाचा पाठ आहे. नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग. क्षणक्षणा चित्त भंग, क्षणक्षणा चित्त भंग, क्षणक्षणा चित्त भंग, क्षणक्षणा चित्त भंग. नको दुष्ट संग, नको दुष्ट संग, नको
दिंड्या जातात. त्यात एक चांगला भजन्या होता. गावातल्या एका दुर्जनाला त्याने धनवारीला तुला परमार्थ घडला असं तसं नेल्यावर तो दरवर्षी जायचा दादा महाराज मनमाडकरांच्या मठात. तिथं संगीताची बारी राहते. गोड संगीत भजन तुझं. मी 1-2 वर्ष जात होता ऐकायला आपल्या भजनाच्या वेळा. धामणिक मी ऐकलं ना. धामणेकर गुरुजी म्हणाल राहायचे आणि सुभाष गुरुजी वाजवायला राहायचे. गोसावी बुवा राहायची. मोठी मोठी माणसं राहायची. खूप भजन ऐकण्यासारखं राहायचं महाराज. रामकृष्ण हरिपासून ज्या ठाई सुरू व्हायचे तर ज्ञानदेव तुकारामला ठाई जात झाली बस असं. आणि मग धामणेकर गुरुजी आता काय ते 3:15 सुरुवात, 4:45 अंतरा काय आता का मग ऐकणाऱ्याचं मात्रच. गुरुजी लय अवघड म्हणायचे. आमच्या ना नगर भागात गुरुजींचे 10-12 शिष्य असे तयार येतं म्हणायला मला लय तयार. त्याच्या मागे कोणाला म्हणताच येत नाही मला. आणि मग असं तो भजनाला जायचं. मग गावातून एका माणसाने नेलं. त्याला ती भजनाची आवड नव्हती त्याला. त्या काही सगळे वारकऱ्याचे फड पाहता. सद्गुरू वास्कर महाराजाचा, देहूकर महाराजाचा फड हे फड पाहता. तुम्ही दर्शन पाहता त्या दुर्जन म्हणा. मग छान नारायणगावचे फड आले ते गेला. नारायणगावच्या फडावर होतं ते दुर्जन सगळं तो भजने गेला. गेल्यावर दुष्ट संघ चांगला नाही. नको दुष्ट संघ पडे भजनामध्ये. चांगला भजन म्हणणारा होता. काकड आरती, गाथा पारायण, गाथा भजन, कीर्तनात चाली म्हणायचा, गोड जागर करायचा. तिथे गेले तमाशाला. तिथे झाली दगड फेक. एक फिर दिशी दगड आला. याच्या कंठावरच बसताना कायमचाच आवाज गेला. त्याला माझं नको दुष्ट संघ पडे भजनामध्ये भंग. म्हणून नको दुर्जनाचा संघ. क्षणक्षणा चित्तभंग. दुर्जनाचा पण त्याच्या देशाचाही त्याग करावा. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन त्याजावा. दुर्जन संगती तुकाराम महाराज. विष अन्न फारायण विष मोहरीच्या माने. बहुत अन्न विष मोहरीच्या माने. तुकाराम महाराजांचा फार मोठा सत्य केला. आणि मोहरी एवढं 3 कोबरा नावाचं त्याच्यात विष टाकलं काय होईल. सगळा नाश होणार महाराजांनी. म्हणून पावन असलेल्या साधूने सुद्धा या दुर्जनाचा संघ करू नये. त्यांच्या डोक्यात दुसरीच गणित चाललेली असतात. युत संघ कानोसा घ्यायचा लय ना मला. असे जेवढे कानसेन येत नाही हे सगळे त्याच्यात सहवासात जातात. म्हणून द्वेषियाचा संघ न घडावा कोणा. द्योत संघ, दुर्जन संघ, द्वेषियाचा संघ, दुष्ट स्त्री संघ, स्त्रियांचा तो संघ. नको नारायणा काष्टाया पाशाना मृत्तिकेच्या. दुष्ट स्त्री संघ. पुढं सांगू एक वेळ ह्या देवाचाही संघ नको. तुझा संघ पुरे संघ पुरे संघ पुरे विठोबा. आपल्या आईचे करीशी दासा. आपल्या आईचे करीशी दासा. आपल्या आईचे करीशी दासा. आपल्या आईचे करीशी दासा. करीचा जगताने तुझा संग पुरे विठोबा. तुझा संग देवाचाही संघ कसा का
घातकच महाराज. तुकाराम महाराज सांगतात देवसंग हा दादी संघात येतो ना. खरे सगळ्या शब्दांची सुरुवात द शब्दाने होती. दुर्जन, द्वेषी, देव, दुष्टश्री, द्यूत असं असून काय सांगितलं, तुझा संगपुरे संगती पुरे विठोबा. का बरं? आपुल्या आईसे करीशी दासा. ज्याने ज्याने तुझी संगती केली त्या प्रल्हाद तुझ्या संगती लावला त्याचा बाप मारून टाकला. विभीषण तुझ्या संगती लागला त्याचे दोन्ही भाऊ मारून टाकले. त्याच्या लंकाच जाळून टाकले. पुढं कोणाचा आहे तो ध्रुव तुझ्या संगती लागला त्याला फार तिकडं पुढं कोपऱ्यात घेऊन बसवला. झटकड चोरीला बत्ती. काय देवा पद्धती घ्यायच्या. त्या संगीत आलेलं कोणाला पण तात्या महाराज महापुरुष शिवाजी महाराज काय पंढरपूरचं कोर्ट पहिल्यापासून भक्ताच्या विरोधात आहे. विठ्ठल तात्या महाराज महापुरुषाच्या वैतागून म्हणायचे कधी कधी. काय देवा तू सांग ना कोणाचं तू कल्याण केलं सांग ना. शपका बघ गाथ्यात नाही जुने भजनी म्हणायचे देवा तेच ते काय 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 हा देवा तुझे दास होता नव्हे बरे पडविली घरे बहुतांची दामाजी पंथाचे काढिले दिवाळे सोडविले बाळे गोरोबाचे सावत्या माळ्याचे चिरियले पोट तोडिले मनगट गोरोबाचे बोधल्या बुवाचे लुटविले शेत राहिले निवांत तुका म्हणे. गाथ्यात नाही आपण जुने भजने तुझं भावेचे भजती त्यांच्या संसाराची. हे ज्यांनी ज्यांनी तुझं भजन केलं पुढं चांगलंच केलं. देवा तू तुझ्या दारात न्याय का. पुण्यवंत पाचा महादेव महाराज जगताप होते. लय म्हातारा ह्या अभंग सांगायचा बघा. पुण्यवंत पाताळ लोक केलेला लय कुणी का देवा तुझा संग चांगलाच नाही. ज्याने ज्याने तुझा संग केला तू त्याला तसा बिबा होतावा तसा शेर होतावा तसा उठलेला आहे त्यांना. विठ्ठल कलियुगातल्या लोकांना आहे असं नाही. युगायुगातल्या लोकांना आहे महाराज. प्रल्हादाने कृतयुगात नव्हे ते कर शान नव्हे ते कर शान कवले नाही केले हरी तो निष्ठर निर्गुण नाही माया बहुकटी नव्हे ते कर शान कवले नाही केले ते. त्या अभंगात कसे सगळ्या वारकऱ्याचे दिवाळे काढले. सगळ्याच युगातली उदाहरण आहेत महाराज त्याच्यात. वा कृतयुगामध्ये प्रल्हादाने तुझा संग केला त्याला तुझ्या संघाचा काही फायदा झाला नाही तोटाच झाला. त्याचा बाप मारून टाकला. केवढा प्रतापी बाप होता. बर त्रेतायुगात विभीषणाने तुझा संग केला. बर त्याचा भाऊ मारून टाकला. दोन्ही भाऊ मारून टाकले. कलियुगात अजितदादाने केला त्याचा चुलता कलियुगात अनेक भक्तांनी केला त्याचाही तुम्ही असं हे केलं देवा. आणि द्वापार युगात गवळणीने तुझा संग केला तर त्यांना सगळं जग वेडी वेडी म्हणून मागं लावलं. ती स्वतः गवळण सांगते कुठून बुद्धी सुचली तुझा संग करू गेले. अभंगाच्या पहिल्या चरणात मोठे मी तुझा धरू गेले संग धरू गेले संग धरू गेले संग मोठे मी तुझा धरू गेले संग धरू गेले अगुणाच्या गोवळा
संग धरू गेले, कुठं दुर्बुद्धी सुचली. बरं कोणी शानं नव्हतं जवळ सांगायला, सगळी बावळतच. नव्हते जवळी दुसरे बाई कोणी, हा नको जाऊ ऐसे सांगावया नागोनी. जवळ दुसरं कोणीच नव्हतं, त्याची संगती धरून लोकांना सांगायचं. लोकांनी चांगलं सांगू नाही का? लोक असणे हा गावाचा काय सांगावं तुम्हाला महाराज. एका घरात 2 ब्रह्मराक्षस होते. त्यांनी फार धनवंत श्रीमंत होते आणि दान धर्म केला नाही. कुठं सप्त्यात पंगत नाही, आळंदीवारी नाही, पंढरपुरात पंगत नाही, सप्त्यात वर्गणी द्यायची नाही, 7 ते 9 कीर्तन असलं तर 8:45 जेवायला जायचं नाही. अहो काय सांगायचं, गावगाव नाही ब्रह्मदेवाच्या काही हाजरीत जन्माला आलेले. मग कुठं दान धर्म केला नाही, 2 भाऊ मेले, ते झाले ब्रह्मराक्षस. गोष्ट आहे नाशिक शहरात. मग त्या वाड्यात राहायचे, ते वाड्यातून आवाज यायचे, मोठं जवळ गल्लीत सुद्धा कोणी राहिना बघा. आणि आमचे संत कवी महिपती महाराजांची दिल्लीत त्र्यंबकेश्वराची गोष्ट आहे 250 वर्षापूर्वी. महिपती महाराज दिल्ली घेऊन चालले, मी काळारामाचं दर्शन घेतलं आणि मग विचारलं तर मुक्कामाची कुठं सोय होईल. दारात वटेवर बसलेले काही दुर्जन लोक होते, त्यांनी म्हणले असं करा, बरं मग तुम्ही आता कुठेही चढू उतरू नका, तिकडे जाऊ नका, वय झालंय. मग तुम्ही आता सगळे या मोठा वाडा आहे, त्या वाड्यात जा. विठ्ठल मला म्हातारीतलंही प्रसन्न आहे. लय बाबा जुनं म्हातार आहे महाराज. यांचं कीर्तन रंगपंचमीला ऐकावं झाडाखाली. तुकाराम महाराज काय पुरुषार्थ होता. हे जुन्या म्हाताऱ्यांचं कीर्तन आहे, रंगपंचमीला झाडाखाली कीर्तन लागते. लय पुरुषार्थाने सांगितलं बाबा, खरंच ऐकण्यासारखं. काही उतरायची सवय का? दुर्जन लोक होते, लोक चांगलं सांगणारी माणसं कुठे जा म्हणले, वाडा लय चांगला आहे म्हणजे रात्रीचा मुक्कामा. नव्हते जवळी दुसरे बाई कोणी, जवळ कोणी नव्हतं. शाली माणसं सांगायला पावला तरी सांगितलं. गेले त्या वाड्यात उतरायला, गेल्यावर रात्री झोपले जाऊन. झोपल्यावर रात्री 12-1 वाजता सगळे दिव्याचे तेल संपले, अंधार झाला, चिंपुत आले, लागले पाय वाढायला आणि हात वाढायला. मग ते लोक लागले आरडायला, माय वाढायले, माय ते लोक आरडा वारडा तुडातुडी ना. याचा पाय त्याच्या माथ्यावर तेच. महिपती महाराजांनी भजन काढ, भजन सुरू केलं. मग ते दोन्ही ब्रह्मराक्षस प्रगट झाले. सांगितलं आम्ही मागच्या जन्मी मोठे श्रीमंत होतो, कुठं आळंदी, पंढरपुरात, देहुला कुठे पंगत केली नाही, गावात मंदिर बांधलं नाही, कुठं धर्मशाळेला मदत केली नाही, पानपोही घातली नाही, कुठं सज्जनाला कुठं वस्त्रदान नाही, अन्नदान नाही, साधं मतदान सुद्धा पैसे घेतल्याशिवाय दिलं नाही असं म्हणले. मग त्याच्यात पुढे आले ब्रह्मराक्षस झाले. म्हणजे मग आमच्या मुक्तीचा मार्ग सांगा. मग महिपती महाराजांसाठी वाडा सोडून जातो, काशीला जा, तिथं भागीरथी स्नान करा, तुम्ही मुक्त व्हाल. पुढं ते दोन्ही ब्रह्मराक्षस मुक्त झाले. मला सांगायचं काय, चांगलं सांगणारी माणसं कुठे? हा, ती गोपिका म्हणते, नव्हते जवळी दुसरे बाई कोणी, नको जाऊ ऐशे सांगावया नागोनी. जाऊ नका त्या कृष्णाकडं असं सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं नाही हो कोणी. नेल जीव भाव सर्व हा हरोनी. याचा का तू त्याच्या नादी लागली, तुझा जीव भाव सर्व हरून, नेल जीव भाव सर्व हरोनी. मग पडशी तू त्याचेच व्यसनी, ओ हरी देखताची मदनाचा पुतळा आज गेला जडोनिया. त्याला पाहिलं तो मनातलाच जडला. विठ्ठल विठ्ठल हरी देखताची मदनाचा पुतळा.
काय करू सुरुवात काय याचे मी माझे आजी किती वरलेला बरोबर आहे का नाही हे नाही हरी देखताची मदना एकली एक तुझी होतीये सदनी ही परियक्ती घरी होती एकली एक तुझी होतीये सदनी काय करावं या बाबाने तिकडं यमुनेच्या काठावर गेला आणि तिथून मृदू मधुर मधुर वाजवित वेणू 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 सावळा तुझी होती सदनी मी माझ्या घरात एकटीच बसले होते आपले बसले होते मिरच्या निषेध भाजी निषेध बसले होते तेव्हा ऐकेले मुरलीची ध्वनी तो बाबा पलीकडे यमुनेच्या तीरावर गेला कुंजवनामध्ये वेणू वाजवू लागला तेव्हा ऐकेले मुरलीची ध्वनी गेले धावून पहावया लोचनी मी धावत धावत गेले की कोण वाजवतोय तव गेले पाहायला तर झालं काय तव गेले देहभाव हरपोनी आता मी माझ्या देहभावावर राहिले नाही ऐशी देह गेही होनी उदास आणि मग देह म्हणजे माझी देह भावना गेह म्हणजे ममत्व भावना देह अहम भावना गेह मम भावना देह भावना मम भावना विसरून गेले ऐशी देह गेही होनी उदास गेले तुटोनिया अवघे आशापास निद्रा जागृतीना स्वप्नाचा आभास एक लागला त्या हरीचा निज ध्यासवो ऐशी देह गेही होनी उदास देहावर उदास झाले घरावर उदास झाले गेले ऐशी देह गेही होनी उदास गेले तुटोनिया अवघे आशापास विठ्ठल 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 वेणू ध्वनी ऐकले त्याला पाहिलं त्याने रूप माधुरी आणि वेणू माधुरी त्याच्या रूपाने रूपाच्या लाभ येईल आजच्या अभंगात
आणि वेणू माधुरी. त्याच्या वेणू ऐकून मी म्हटले ऐशी देह गेही होणे उदास. देहावर उदास झाले, घरावर उदास झाले, गेले तुटून या अवघे आशापास. कसलाच आशा राहिला, आशापास राहिला नाही. निद्रा जागृती ना स्वप्नाचा आभास. निद्रा उडून गेली, जागृती उडून गेली, स्वप्नही उडून गेलं. मी कोण्या भावनेत आहे आणि कोण्या अवस्थेत आहे मलाच कळना. एक लागला त्या हरिचा ध्यास हो. बरं जवळ कोणी शहाण्या गोपिका त्यांनी तरी सांगायचं त्याच्या नादी लागू नको म्हणून. त्याच्या जे जे नादी लागले त्यांचं सगळ्याचं वजं वाटूनच झालंय. तुझं भावे जे भजती त्यांच्या संसाराची हे गती. आणि मग नव्हते जवळे दुसरे बाई कोणी, नको जावायशे सांगावया लागून. नेल जीवभाव सर्व हा हरुनी. तो तुझा सगळा जीवभाव सगळा हरून नेईल. मग पडशी तू याचे व्यसनी. व व्यसनी शब्द टाकला. व्यसन त्याला म्हणायचं जे माणसाला सरणारच नेऊन घालीत आहे. बघा मेले पिंडदान जरी करायचं असलं तर पिंडाला कावळा तसं शिवत नाही का. त्याला जे व्यसन आहे ते व्यसनाचा काय पदार्थ त्याच्या आवडीचा असेल ते सगळं तिथे धोच लागत आहे. तसं आम्हाला भगवंताचं व्यसन लागलं. व्यसनम द्वयमेव व्यसनम विद्याभ्यसनम व्यसनम अथवा व्यसनानि संती बहुनी. व्यसनम द्वयमेव व्यसनम. व्यसन फार आहे तर ते दोनच व्यसन करेत. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. वा भगवंताच्या हरिपादाच्या सेवा करण्याचं आम्हाला जे व्यसन लागलं. मग पडशी तू याचेची व्यसनी हो. जे भगवंताचं व्यसन लागलं आणि मग त्याची संगती माझ्या संसाराला फार दुळधान करती झाली. विठ्ठल संग घडल्यामुळं संसार झाला दानाधीन. आता संसाराचं भानच उठून गेलं. मला संसार भान हरपलं म्हणून गोपिका आजच्या अभंगात त्याचा परिहार देते. कोठे मी तुझा धरू गेले संग, कुठून दुर्बुद्धी सुचली तुझी संग धरला. मग झालं काय, मग माझा तिहकीही उदास झाल्यामुळं मी दिग्भ्रांत झाले, मतिभ्रांत झाले. 12 प्रकारची मती पण आता सध्या ओस पडली आणि मग 12चे 12 सुद्धा 10च गडी आली. मग मतिभ्रांत झाले, मतिभ्रष्ट झाले. बर आता संसार भावना राहिली नाही. असं मतिभ्रष्ट झाले म्हणजे संसार मतिभ्रष्ट झाली. परमार्थाची मती आहेच, वादच नाही महाराज. वा आणि मग लाविले जग माझे पाठे हे 2 अर्थ होतात. जग माझ्या पाठीमागं लागलं म्हणजे मला वेडी वेडी म्हणून हाकारू लागलं, वेडी वेडी म्हणून दगड मारू लागलं. विठ्ठल वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो,
मला वेडी वेडी म्हणून दगड मारतोय. वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. आम्हा पुसू नका काही, आम्ही माणसात नाही, आम्हा नाही जाती गोती, आम्ही देवाची सांगाती. मुक्ताबाई झाली वेडी, पदर प्रपंचाचा फाडी. वा अशी स्थिती होऊन गेली. आणि मग लावी आले जग माझे पाठी, लोक मला दगड हाणू लागले. हा एक अर्थ. दुसरा असा अर्थ होतो की भगवंताचा ज्याला व्यसन लागतं त्याला लोक गोळा करावं लागतच नाही. लोक आपोआप तिथं येतात. एक अभंग आहे, कृष्ण हा परिचारी, कृष्ण हा व्यवहारी. बघा कसा देव त्यांच्या सगळ्या सर्व क्रियेत देव आला. कृष्ण हा परिचारी, कृष्ण हा व्यवहारी. हा कृष्ण घ्यावं नारी आणि ते म्हणे कृष्णा विन कैसे तुम्हा गमे, वेळ हा करमे वायावीन, वायावीन तुम्ही पेटिता चावटी. घ्या गे जग जेठी क्षणभरी, क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा. पहा एक वेळा घेऊन या, याचे सुख तुम्हा कळले आवरी. मग दारोदारी न फिराल, लटिके हे तुम्हा वाटेल खेळले. एका कृष्णाविडे अवघ्याची, अवघ्याच तुम्ही टाकाल सांगाल. घेऊन अनंत झालं राणा, नावडे हे तुम्हा अनेक बोलिले. मग हे लागले हरीचे ध्यान. पुढं आता हे चरण आपल्या कामात येतं. झालं काय मग, न करा हा मग या जीवा वेगळा. देव तुमच्या शरीरावरून वेगळा होणार नाही. मग ज्यांना देवाची गरज आहे, ज्यांना परमात्मा प्राप्ती हवी, ते सगळे तुमच्या जवळ येऊन टक लावून पाहतील आणि तुम्ही त्यांना टोकवाल. जसं लहान पोरग त्याला गारेगार भेटते, ते गारेगार खातात, दुसऱ्या तसं तुम्हाला देव भेटल्यामुळे हे जे संसाराच्या सुखात रात्रंदिवस खितपत पडलेले यांना तुम्ही टोकमाकडे वाटून या ब्रह्माधिका अगदी तसं. आणि मग टोकवाल बाळा अनेकही. आणि मग जसं एखाद्याकडे एखादा ऊस असतो, दुसरा म्हणजे एकतरी कांड दे ना, एकतरी कांड दे. असे लाळ घोटतील तुमच्या जवळ येऊन माणसं, तुमच्या मागं माणसं लागतील. फक्त देव तर पदरात पाडून घ्यावं. वा टोकवाल बाळा अनेकी, अनेकही तुम्हा येते का कुरती, म्हणायचं लावी आले जग माझे पाठी. आणि मग लोक होऊन तुमच्या मागे येतील. एकतरी फोटो काढू द्या, 2 मिनिटं तरी बसू द्या, घ्यावं एवढी तारीख. देवचं पादरात पहिला पाडा. तुम्ही नुसतेच बोर्ड लावलेत आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, रामनवमीला घरी. अरे तुम्ही बाहेरीच धावे रावणार, धरीचं घर बाहेर काय धावताय, आत अंतर्मुख व्हायला पाहिजे. अरे बघ ती गोपिका म्हणते, माझ्या पाठीमाग मला इच्छा नसताना नावडे जे चित्तान ते जीवशी पुरविता. माणसं एवढी गोळा झाली की आणि काही तुम्हा येते काकून ती जवळ इच्छा जवळ इच्छी ती क्षण बसू, एक क्षणभर तरी तुमच्या जवळ बसू द्या, बसू द्या, तुमच्या जेवू द्या, तुमच्याकडे 2 घास खाऊ द्या, नुसतं माझ्याकडे एकदा तरी पाहावं. वा माझ्या खांद्यावर तरी हात ठेवावं. वा लोक होऊन तुमच्या मागे लागतील. तुम्हीच म्हणा, तुका म्हणे का उपाधी, वाढविली कृपानिधी. वा नव्हे दास खरा लोक आपाप झाले वाऱ्या हाती माप. समर्थ तो माझा बाप, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्ती मुखची आचे नारायण. वा लोक आपाप येऊन येतील. लावी आले जग माझे पाठी, हे 2 अर्थ. देवा लोक माझ्या पाठीमागं लागले देव भेटावा म्हणून, ही एक मला उपाधीच झाली. दुसरी वेडी म्हणून माझ्या पाठीमागे लागले. हे सगळं तुझ्यामुळं झालं. तू माझ्या हृदयात येऊन बसल्यामुळं हा सगळा गोंधळ उडाला. आता काही कर, पहिला परता सर अभंगाच्या दुसऱ्या अभंग. सर सर रे परता गुणाच्या गोळा, सर सर रे परता गुणाच्या गोळा, सर सर रे गुणाच्या गोळा, सर सर गुणाच्या गोळा. नको
माझ्या संसाराची वाचा हात झाली. मी माणसातून उठले, कणाने कोंद्रत सर्व हसताते मज गेले याचे मनुष्यपण येणे सांडणे आलेला विनवितो शिंपी नामा संत चरणीचा रज. तुझ्यामुळं मी माणसात गेले, आता यावरी गेले आता माझे माणूसपण. हा करिता उपचार ते हरती माझे प्राण, गेले होवनिया होते ते निर्माण. सोडा समाजी द्यावं मोकळून जा माझी आज सोडा. आता मला म्हण तुम्ही लग्नाला आले नाही, तुझ्या लग्नाला जाळा झाला, वारी सोडून लग्नाला येऊ का? माणसाची का नाही जा माणसाला सोडा समाजी द्यावं मोकळून. आमच्या असंच सोडा तर आम्हाला तुम्ही संसाराच्या बेरची धरू नका, पण जातीत राहायचं. या ते मुळे माझे गेले हरपुनी. ती जातीची बंधनं दुसऱ्या वर्गाला नाही म्हणले, आता सभा आपल्या नेत्याची जावं लागेल एकच बनवून असो अजिबात नाही. आता या ते मुळे माझे गेले हरपुनी. श्रीरंगा वाचनी आणून आमची एकच जात वारकरी विठ्ठल. हिंदू धर्म आपला महत्वाचा आहे. आणि मग देवा हे सरसर रे परता तुझ्यामुळं झालं हे सगळं. वा विठ्ठल जाऊ दे रे सर जाऊ दे रे जाऊ दे रे जाऊ दे रे परता मुळे भेटला शियांचा नाटला चले हे पाकून चलिया हे पाकून चलिया हे पाकून चलिया हे पाकून चलिया. सर जाऊ दे रे सर जाऊ दे सर जाऊ दे जाऊ दे सर जाऊ दे सर जाऊ दे सर जाऊ दे रे परता मुळे भेटला शिवता नाट लागले संचिता. तुझ्याच मुळे हे आमची वाता हात झाली. खेपा खुंटली त्याला मराठवाडी शब्द आहे ससे वलपट. आमची ससे जसं सस पळायला लागलं का सस चढायला नाही बाणात पळत मला, पण उतरायला पळायला लागलं का त्याच्या कोलांट्या उड्या होत्यात. कोलांट्या तशी आमची ससे वलपट झाली पूर्ती तुझ्यामुळं. सर सर रे परता आगोनाच्या गोवळा. तुझ्या ठिकाणी गुण नाहीत असं आगोनी गुण पाहिजे माणसाकडे, पण असं आगोनी आम्हाला नाद्या लावलं. पण त्याहीपेक्षा अवगुणी. तू काय एका गुन्हा भांडणात गुन्हाचं सांगायचं नाही, अवगुणाचं. वा सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा. असा अवगुणी गडी तू गोवळ्या नको लावू चाळा खोटा येते. आता हे खोटा मिथ्या असलेला चाळा मला लावू नको. चाळा लावी लागो आवडीचे रूप आवडीचे रूप बहुतांच्या बहुतांच्या बहु गुणांचे खेळ मांडलेला येथे जनता काय तू नाही धरी तर सत्ता तुका म्हणे आता होई प्रगट. हे मिथ्या चाळा मला लावू नको. नको लावू चाळा खोटा येते. हे वेणूमुळं एवढं झालं. त्याचं रूप पाहिल्यावर तर काय विचारायचंय. रूपाच्या लावण्ये नेली चित्त वृत्ती. देवाचं रूप असं नाग बाळकी दिसते नानेर गोंडी. असं तसं बाळा भगवंताचं रूप सुंदर बघ सागिरे. कुंडले मनोहर गोमटी व नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी विशाळ नेत्र वैजयंती तळपे कंठी कास पितांबराची चंदन सुगंध साजी आदिबरवंटा बाळा आले सुलक्षणा गोंधळा.
देवाच्या रूपाच्या लावण्याने माझी चित्तवृत्ती आकर्षण करून गेली. लय गोडा भंग. आता काय सांगा, दत्तोबा गारगोटे वारले बरं का. दत्तोबा गारगोटे ते गवळण म्हणायचे सेना महाराजाची. कृष्ण आला ऐकोनी मथुरा सुंदरी, मथुरातच ना. कृष्ण आला ऐकोनी गोपिका सुंदरी, विवळ झाल्या पहावया हरी, एकी त्या धावल्या नगरा बाहेरी, काया वाचा म्हणे वेधल्या नारी, आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेशी. एक दिवशी देव गेले मथुरेला. मथुरेला गेल्यानंतर देव आला हे ऐकून सगळ्या गोपिका मथुरेतल्या पळायला लागल्या. देवाचे रूप पाहिलं मग मोही आले मन देखोनी रूपाशी, झाली होता वेळ पहावया ऋषिकेशी. देवाला पाहण्यासाठी होता वेळ झाली. मग आता काजळ लावायचं ना, नेत्रात काजळ लावायचं. नेत्रीचे काजळ लाविले मुखाशी, सगळं गालालाच काजळ लावलं बघा. निघाली पुढं. एकती बैसली होते पती शेजारी, असं आता हे लय विस्ताराने सांगायला. आणि मग बसली होती तर तिला आपले कापड तरी घालायचं भान असावं. नग्नाची धावत आली, कृष्ण आला मला पाहायचा. नग्नाची धावत आली बाहेरी, आणि आपली मालकाने आगाया पासाव तरी घाल, तर तिने विसरवण्याची ठेवी माथा यावरी. त्याला हळते महाराजाची एक फिट म्हणे, मी कीर्तन झाल्यावर सांगतो. अगं पाच तर घाल तिने डोक्यावर ठेवलं, विसरवण्याची ठेवी माथा यावरी. हा देह भाव विसरला देखोने मुरारी. पुढं एक त्या ताटक घातले पाय. ताटक हे पायाचा अलंकार नाही, पण भान नाही राहिलं देवाचं रूप पाहून. आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेशी, मोहियले मन देखुनी रूपाशी, रूपाच्या लावण्य नेली चित्तवृत्ती. एक त्या ताटक घातल्या बाई आणि बिरोद्या जोडवी, जोडे पायाचे हे कंठात घातले. पायाचं जोड पण कंठात घालायचं असतं. बिरोद्या जोडवी कंठाचे ठाई, घेऊन पोल्लार पायी पोल्लारे झाला हा नेहमी का नाही, पण घेऊन पोल्लार खोवेले डोई. हा वाळ्या वाक्या बांधल्या कानाचे ठाई. कुठं काय बांधावं कुठं काय ठेवा काय भांडत नाही राहिलं रे. हा झालं असं. एक जण जेवायला बसला होता. तो म्हणला अगं हे वाढ. आता दह्याची बरणी होती शिंक्यावर, आणि त्यांना एक पोरगी होती हरणी. ती असली आघाव होती. तिला खाली ठेवलं कधी रडायची. तिला सारखं कडेवर घ्यावं लागायचं. सारखं कडेवर घ्यावं मला मुख्यच द्या म्हणायची, उपर नकोच. सारखं कडेवर घ्यावं लागायचं तिला. असं कडेवरच घ्या. अगं मला दहीवाड आता भात खायचा आहे. आणि मग दहीवाड म्हटलं आता बरणी काढायची म्हणजे हरणी खाली ठेवावं लागेल ना. तिने हरणी खाली ठेवली, बरणी काढली, दही वाढत होती. तेवढ्याच रस्त्याने भगवान श्रीकृष्ण चालले होते. देवाचं रूप पाहिलं. मोहियले मन देखोने रूपाशी, रूपाच्या लावण्य नेली चित्तवृत्तीचं. हे वाटल्यावर त्या पोरगी तोपर्यंत गरम पोरगी होती ती हरणी. तिने पहिलं पिण्याच्या पाण्याच्या तांब्याला लाथ मारला, वरणाच्या पातेल्याला लाथ मारली, आमटीच्या पातेल्याला लाथ मारली, दुधाच्या पातेल्याला लाथ मारली. अगा ही हरणी पहिली कडोर घे, बरणी शिक्क्यावर ठेव. पण मोहियले मन रे देखोने रूपाशी झाला असं. एकीने कडिये घेतली दयाची माथन, घेतले दयाचे माथन. नाही पुत्र लोभ देखोनी श्रीकृष्ण, नाही पुत्र लोभ देखोनी श्रीकृष्ण. सुखा मिनली नाही आठवण, नाही आठवण. सुखा मिनली नाही आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेची, आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेची, आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेची, आनंदल्या गवळणी हरी आला मथुरेची. कडिये घेतली दयाची माथन, हरणी ठेवली शिंक्यावर, परणी घेतली कडेवर. आता काय करावा. मालकाने पाहिजे मला वा वा आता दृष्टी पुढे ऐशी चतुर आहे. आता काय तो पार देह भानच हरपलं म्हणले, पाहणं हरपले रस पिता. वा एकीने कडिये घेतली दयाची माथन, बाळक शिंक्या ठेवले जाण. नाही पुत्र लोभ, मुलाचं मूल भाव, पुत्र भावनाच उडून गेली मला. नाही पुत्र लोभ देखोनी श्रीकृष्ण, निज सुखा मिनली
नाही आठवण रूपाच्या रावणे नेलीचे सांगा 2 चरण नाही सांगा तेवढे करिता मंथन हरी एक जण कधी मंथन आताच्या पोरींना तर एक घुसळताच येणार नाही महाराज घुसळ घेऊनच अंगावर परत येणार हा बाबा बाबा बाईला मोठी घुसळ घेऊन लागलेली पाठी मालकाच्या टोकात घुसळ घाली म्हणजे करिता मंथन हरियाला ऐकून कहाणी देव आला हे ऐकल्यानंतर तैसीच धावली रवी दोर घेऊन रवी घेतली खांद्यावर दोर घेतली लोक म्हणजे आता कुठं चालले काय पळून गेलेले गुवाहाटीचे आमदार धरून आणायला निघाले नाकीचं मुक्ताफळ खोवेले वेणी मोतियाची जाळी घाले गुडघ्या लागोनी म्हणजे मोत्याची जाळी डोक्यावर घ्यायची असते ती गुडघ्याला बांधली काय म्हणावं आता कृष्ण सुखी विनल्या अवघ्या सुंदरी कृष्ण सुखी विनल्या अवघ्या सुंदरी कृष्ण सुखी विनल्या अवघ्या सुंदरी लाज भय मोह शंका दवडिला दूर लाज भय मोह शंका दवडिला दूर लाज भय मोह शंका दवडिला दूर हे नाम निवृत्ती झाली सदाचारी हे नाम निवृत्ती झाली सदाचारी हे नाम निवृत्ती झाली सदाचारी हे राम गारगोटी मी दत्तोबा पण शिकलोय गवळण महाराज विठ्ठल महाराज तुम्ही फक्त जीवन चांगलं जगा एक दिवस तुम्हाला न्याय देणारा माणूस भेटणार म्हणून तुम्हाला नक्कीच न्याय भेटणार महाराज दत्तोबा गेले पण न्याय भेटला का नाही आज वा असं कोणी म्हणे आमचं नाव नाही घेतलं बायको लाव घ्यायला ऐकून रूपाच्या रावणे नेली चित्तवृत्ती न देखे भोवती मी हे माझी माझं ममत्व हरपलं परत्व हरपलं मला माझं काही आठवेना मुखयाचा स्वामी माझे जीवित बैसला देव जीवात बसल्यामुळे असं झालं बोलीच अबोला करून या मी बोलते पण बोलण्यात सगळा अबोला ती काय बोलते मलाही काय गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे बोलीच मी बोलते पण अबोला म्हणजे संसारातले शब्द येणार आता मी म्हणायला पाहिजे होतं दही घ्या दूध घ्या लोणी घ्या पण कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस या म्हणे हरी वा गोविंद देखला डोळा बैसला म्हणे तोची वदनी बैसला म्हणी तो कया दही म्हणावे ठेले वाचे गोविंद पै आले
याची वेधले कामबाने अंतर दही म्हणावेशे ठेले. आता दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या, लाडक्या बहीण पैशाचे बहिणी योजनेचे पैसे घ्या, फुकाट गहू घ्या, अर्ध तिकीट घ्या, ते म्हणायचं सोडून दिलं. वा गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, तव तव हासती मथुरेच्या गे. तो काही आता स्वामी माझे जीवित वैसला बोलीचा बोला करून या वेधले. बरोबर आहे का? बोलीचा बोला करून या सरसर रे परता अगुणाच्या अवगुणाच्या गोवळा. नको लावू चाळा खोटा येते ठोपा जय जय वढोबा. देवचारावे केले देवे गोकुळी. गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केलं. ये दशे चरित्र केले नारायणे. 1 रांगता, दुसरं गोधने राखिता. हे रांगत रंगने चोरीत नोंदी, रांगत रंगने चोरीत नोंदी, धावून धडके गवळणे, धावून धडके बांधती करणे देशी गाणी, बांधती करणे देशी गाणी. यदुदे साजनी, यदुदे साजनी, कलिकृत भक्तोडे तमाल मिळे नवल केले साजनी, कलिकृत भक्तोडे तमाल मिळे नवल केले साजनी. तुम्हाला म्हणून दाखवतो. प्रत्येक चरणाला वेगळा राग. कृष्णा काणा मधुसूदना कामिनी मनमोहना. त्याच्या पुढचं पण ते भांडवल जप्त व्हायचं येत नाही. मी म्हणणार नाही विठ्ठल जागराला उभं राहायचं नाही. पंचकृषी द्यायचं नुसतं रेकॉर्ड करून गावाकडे कॅशिटी वाजवायच्या. ज्ञानोबं राहायचं गवडी फळ भेटणार नाही. विठ्ठल जरा सगळे बुवा एका पारड्यात घालवणे. आमची एकटी एरंडे बा पिकाजी बाबू कलकर सचडत बुवा पाटील काका एका पारड्यात घालाव. मला पृथ्वी मोलाची माणसे विठ्ठल सेवा केली पाहिजे. जाऊ द्या आता विषय नाही राहिला. कीर्तनाने माणसं पैरवूक व्हायला लागली हे विषय झालं. असं माणसाला वाटतं की आपलं आता कीर्तनकार झालं म्हणजे आता काय कृतकृत्य झालो. कृतकृत्यश्च भारत. सेवा पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. वे वैद्य गुरुजी रात्र जागरण उभे राहायचे महाराज. पडत्या पावसात पाहिले आदरणीय तात्या विठ्ठल महाराज बोलले सेवेला प्राधान्य पाहिजे, केलं पाहिजे. मी संस्थेत 2ऱ्या वर्षाला असताना शिवाजी महाराजांनी पंचक्रोशी प्रदक्षिणा काढली. मी अक्षरशः रडायचो किंवा आता हे परत काढायचे नाही आपल्याला काढायचे नाही. मग ज्ञानोबा राहिला ती जिज्ञासा वाटून ती आमच्याच गळ्यात घातलं. केलं पाहिजे वा. आणि मग देवाचे कृष्णचरित्र अनेक प्रकारचे. भगवंत जन्माला आले, रांगू लागले, भगवंताला मारायला राक्षस पाठवायला सुरुवात केली. पुतना पाठवली. तुका म्हणे देवे पतना सोशियली जीवे. नाही नाही याचं ब्रीद एक गुरु ब्राह्मण प्रतिपालक. मग आता ब्राह्मणाच्या वेशात कोणाला तरी पाठवू. आणि मग पाठवलं. कोणाला पाठवलं? महाबळ नावाचा दैत्य त्याला पाठवलं. त्याने धोतर घातलं, सोहळं घातलं, सोहळं नेसला, उपरणं पांघरलं, जानवं घातलं, भला मोठा त्रिपुंड लावला, एवढा मोठा भस्म लावला. वैद्य महाराज म्हणायचे थोरल्या पादुकापाशी चालला तर धाकल्या पादुकावरून दिसन एवढा मोठा लावला. असं वैद्य गुरुजी म्हणायचे. निघाला ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. आता बाहेर फळ्या असतात कोणाला पगडा द्या. यशोदा बाहेर आली. या 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 देवा या, बसा बसा बसा. तसा बसणार नाही, बसायला पाठ द्या तिला.
एकायला पाठ द्या बर तिला पंचांग ठेवायला पाठ द्या बर हा समय आणून ठेवा खाली ठेवू नका समय पाठावर ठेवा भगवान म्हणजे पाठ लई मागायचं आहे ना याला पाठानेच आणायचा त्याची करी दान जैशी ऐक्य वचन मला याचा अर्थ लागत नव्हता त्याची करी दान जैशी ऐक्य वचन मला एका वाचन साहित्याची करी दान म्हणजे कपट्या माबळ भाटा दिले पिढे दान जैशी ऐक्य वचन म्हणजे जसं आण्यापासून म्हणत होता बसायला पाठ द्या टेकायला पाठ द्या पंचांगणाला पाठ द्या पाठानेच आणायचा म्हणले याला आता बरं पाठाच्या पाण्यावरच पाडायचा बरं असं कारखाना नारडा बापू पाडा बरोबर पाठ नारडा तुम्हाला नाही कळायचं जे नाना कळायचे काय प्रकरण ते आणि मग झालं असं की बसले भगवान कृष्णाला पुढं ठेवलं सांगा याचं भविष्य त्यांनी ओळखलं अरे हेच येते यानेच पुतना मारली तुका म्हणे देवे पुतना स्वशी जीवे मग पुतना कंटकमुक्त केली पंचांग उचकलं दिलं खाली टाकून आता हे काय खरा ब्राह्मण होता का खरा का ज्याला राक्षस होता त्याला कसलं पंचांग तुका म्हणे नाही ठावी तिथे मिती यमाचे निष्ठे ते कुळवाडी याला काय तिथे मिती आमच्या नगरला लोकसभेला शिवरात्रीच्या दिवशी प्रचाराची सभा होती प्रचाराला सभेला आलेल्या पुढाऱ्याने जेवायला बसला तर ते आमचे आदरणीय एक भाऊसाहेब आहेत आमचे महसूल खात्यात त्यांनी त्या दिवशी त्याला पुढे खिचडी भगर आणून मांडली त्याने हो म्हणजे आज शिवरात्री घरोघर उपवास असतो साहेब बोकड आणा आणि शिवरात्रीला बोकड खाल्लं डोक्यावरच टाकला पांडुरंगाने महाराज सोपं नाही शिवरात्रीला खायचं असतं का अरे इस्लाम शिवरात्र तरी ते आणि तो हिंदू असून तरी ना विठ्ठल महसूल खात्यात येते बरं झालं सेवानिवृत्त झाले म्हणून सांगतो नाही तर त्याची नोकरीच घालवली असते मला वा आणि मग हेच आहे ते सांगा देवा भविष्य मग सांगायला लागले अगं हे पुत्र हे पोरग मूळ नक्षत्रावर जन्मलंय घरातल्या सगळ्याला निर्मूळ करून टाकेल हे अवगुणी आहे याला गावाबाहेर न्या परस्पर खड्डा खोदा त्यात नेऊन गाडा नाही तर घरात वंशाला दिवा ठेवणार नाही लोक धरून ठेवू नका तुझ्या पुत्राची लागलेचे मूळ हे मूळ नक्षत्र जन्मलंय करीन निर्मूळ सर्वत्रांचे माग कोणी ठेवणार नाही यादवाचा पोर एक गोप्या मला तो बहुताचे खेळच झालं भविष्य लहान थोरा अवघे मारिले तो खेळच मोडून गेला रे वा भविष्य करत ठरलं तसं करेल निर्मूळ सर्वत्रांचे बाळकाचे अंग्याव चिन्हे बहुत लय अवगुणी मग नेऊन गरतेच टाकायाची गावाबाहेर ज्ञान खड्ड्यात नेऊन पुरा लोभ धरून या लय दिवसांनी झाले सावळा की चिमणा माझा सावळा की माझी आछडे बछडे म्हणून ठेवू नका लोभ धरून या ठेवाला बाळकाशी कराशील एकदाची सर्वाशी हा असं भविष्य ऐकलं कोणी आईला गोड वाटेल यशोदेला दाटून आलं ऐकूनी यशोदा गहिवरून बोले गहिवरून आलं अहो काल परवा गर्ग मुनी आले काय गोड भविष्य सांगितलं हा धर्माची संस्थापना करील मग सपडा साफ करील दुर्जनांचा माणसा औषधाला सुद्धा होणार नाही आहेत तेही तिकडेच जातील आता कालांतराने निधन होईल तरी निधी नाही भेटायचं जावंच लागेल असं मग धर्माची संस्थापना करील दुर्जनाचा निपात करील सज्जनाचा मान घेवशील धर्माशी नीती दुष्टाची कुळे नाशी दैत्याची कुळे नाशी साधूचा मान घेवशी धर्माशी नीतीशी शेषभरी असा पाठ्या बस आणि मग असं सांगितल्यावर ऐकोनी यशोदा गहिवरोनी बोले गर्गा आणि कथिले उत्तम गुण जो धावला महाबळ भट गरगावला होता का इथं म्हणल्या ह्या गावात माझा काना तरी तरी कसं दिली या गावचा कारभार मी पाहतो म्हणजे त्या बोला दुसरं गाव नव्हतं का म्हणजे हा तुझी फिल्म बोललात का अमंगळवाणी पुनरपी बोलला पुन्हा बोलला गर्ग तो चुकला गणिताशी तो गर्ग माझाच शिष्य आहे म्हणजे माझ्याकडेच शिकायला आला काही विचार सागर नाही वृत्ती प्रभाकर नाही पंचदशी नाही अमृतानुभव नाही काही नाही नुसता तीनदा गाधान त्या खाना खपाला बेताडाच्या कडकडं भोम परांडा एवढंच शिकला म्हणजे मग मी त्याची शेंडी धरली घर फिरवला म्हणून त्याचं नाव पडलं गर्ग देव म्हणले माझ्या ब्राह्मणाची निंदा करतो सज्जनाची निंदा करतो हरिजनाची कोणा न घडा आता तो ब्राह्मणाच्या वेशात आलाय माझं प्रीत आहे गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून तुला मारणार नाही पण तुझी विटंबना करणार मग अमंगळवाणी पुनरपी बोलला गर्ग तो चुकला गणिताशी जे देवाने आज्ञा केली पाठीमागचा पाठ वैद्य गुरुजी लय सांगायचे हे त्याने घेतला आचाट पाठीमागच्या काय वाजत असं पाठ आला का काय सुई पाठीमाग पाठ होता तो पाठ असा माग गेला इकडे गाव सांगा ना एखादं
शेर पिंपळगाव बरोबर आहे बाबूसाहेब. जे पाठ शेर पिंपळगाव सुई टंबिले भट तिला पाठीवरी पाठ असं त्याच्या पाठीवर पाठ बसला पुढं पाठला पुढचा पंचांगाचा पाठ तोंडवर 60 दिवशी येऊन असा तिराळाच झाला मला. राशाकडे बघायचा आणि पोशाकडे चालायचा, उरुळीकडे बघायचा आणि उरुळीकडे चालायचा, चोराच्या आळंदीकडे पाहायचा, देवाच्या आळंदीकडे चालायचा, तिराळाच झाला मला. आणि मग पाठीवर पाठ मारल्यावर बघ ज्या पाठावर बसला होता भगवान म्हणले अरे हे महाबळ आला, याला किती मजली बंगला बांधलाय काय दाखवा जरा आपलं घर दाखवा. ज्या पाठावर बसला तो पाठ असा उडायला लागला जसा पाठ वर जाईल तसा पाठ असा कानून परत असा कानून तसा जाम धरला पाठ. जोवर जिना होता जो पाठ गेल्यावर त्याचं डोकं त्या जिन्याला ठाण दिशी लागलं. पाटाने पाठिंबा काढून घेतला, खालचा पाठ निघून गेला. महाराज जणू ट्रक वरून ऊसाची मोळी पाडाव तसा राम देशी पाडा असा पाठवायचा पाहिजे. त्याच्या निम्याच वायरी तुटल्या आपलाय म्हणून बोललो. राम देशी पाडला पडल्यावर मोडा 2-4 ठिकाणी महाराज अगदी असा कुलपायलाच लागला. अगदी कुलपायला लागलं. स्वयंपाक घरात काही स्वयंपाकाचे भांडी होते. मग सांगितलंय अरे हा ना मागं पुढं पाहू नका. मग पहिली स्वयंपाकाच्या घरात फुकणी सांडशी बेलणं काठवटी चाटू पळी उलथणं बेलणं खाल्लं असं ना कधी बेलणं आपलं बेलण्या खाल्लं असते चपाती. मग जे निघालं पहिलं निघालं उलथणं सर गाला येऊन 60 दिवशी बसली गालच सुद्धा गाल फुकली झाली मला. वा मग फुकणी बसली पाठीतून राब दिशी वा. चिमटा निघाला चिमटा खट 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 नाकत मराठी म्हणे नाक दाबलं का तोंड उघडलं. तोंड केलं का मोठं बेल नव्हतं महाराज पैठणवारीतून आणलेलं तोंडातच बसलं बेलनं तोंडात बसलं. चिमट्याने नाक धरलं पाठीत फुकणी बसली गालात बोलताना बसलं. काठवट आली डोक्यातच बसली. वरोटा आला वरोटा मानेवरच बसला. पाटा आला कमरेवर बसला. खिळखिळाच झाला सगळे मनके सगळंच हाणायला लागले महाराज. मग घाबरे दुर्जन पळाया बहात पळायला लागला. घरात बाजा होत्या सोबाच्या बाजा होत्या जुन्या काळात. सुतारांनी लाकडं कोळलेली नव्हती लाकडं खानळू होती बघा. म्हणजे जुने लोक धोतर घालायचे तेव्हा काही अंडरपॅन्ट याची काही शोधच संशोधनच नव्हते आंतरवस्त्राचं. धोतर घालायचे जुने लोक पिळ्याचं धोतर घालायचे. पिळा घातलं धोतर असं पिळ्याचं धोतर घातलं होतं. मोठी बाज होती भरी लांबलं सगळं ते आडव्या ठाकत भाजा पुढे. त्याला वाटलं मी भाजाच्या पलीकडे उडी हाणायला गेला. खानाळू बाज होती. बाजाची लाकडं काही घोळलेली नव्हती. खानाळू लाकड होते. धोतराचा स्वागा गोतला त्या खानाळू त्याच्यात लाकडात महाराज जणू काय 26 जानेवारीचा झेंडा वंदन आहे बघा. धोतर सुटलं जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले असं पुढतून म्हणा. मग आला अंगणात आल्यावर तिथं शेतीची अवजारं होती. रुमणं शेवळटी जू आग कुळ काय कळायचं आताच्या पोरांना हेच रुमण्याने हाणले पाहिजे मला. जेव्हा अरे दक्षिणा द्या मग ब्राह्मणाच्या वेशात आलाय म्हणून सोडतो पण दक्षिणा दिल्याशिवाय पाठवू नाही कोणाला. मग दक्षिणा द्या 1 रुपया दक्षिणा द्यायची म्हणजे एका ठोका टाकायचं पण इमानदारीने टाकायचं. पहिलं निघालं रुमणं पृष्टीवरी होती बदा मार. रुमण्याने पाठ हाणली शिवळटीने पेंढऱ्या हाणल्या जुवानी मान हाणली कुळवाने दंड हाणले. सगळ्या अंगाने ढेला केला महाराज. सगळं अवघडच होऊन बसलं. फार वाकडा तिकडा झाला. मग कंसाला गेला कंसा अरे तुझी सजीवावर सत्ता आहे त्यांची निर्जीवावर सत्ता आहे. सगळे अशी यग झालीत म्हणजे आता सगळे लाडक्या बहिणीला आपण इना पहाराच तिथे इना पहाराच केला पाहिजे. दुसरे काम राहिले नाही. तेथोनी सत्पृष्टीवरी होती बदा मार. तेथोनी सत्वर पडता झाला सत्य माझा विषय. या कथेतून एक शब्द झालं की देवाला खोटं सहन होत नाही. खरा ब्राह्मण नव्हता खोटा होता. विटंबिले भट दिला पाठीवरी पाठ खोटे जाणून अंतर नसा हे जे विश्वंभर देवाने सांगणं. सजीवावर सत्ता आहे तुझी निर्जीवर आमची. अनेक राक्षस काग वगैरे ठामाळे दे बाळपणी अवघी दैत्य खाली बुडविली कौस म्हणा आक्रमण बंद. मग
अरे ज्याला पाठवू देऊ त्याला मारून टाकते, ज्याला तिकीट द्यावं ते भादाभादाच पडू राहिले. पहिले मग आपण गाड्यांची तालीम करू, प्रचार भक्कम करू, पंचायत समिती झेडपीची तयारी करू. हे गेलं तरी निदान हे तरी हातात ठेवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागा. ते लागला तयारी तर देव म्हणजे आपणही पाहू. गोपाळांकडे पाहिलं तर सगळे वाळून गेलेले पाप्याचे पितर. हे काही दष्टपुष्ट नाही का रे? तुमच्या घरी दही दूध तूप लोणी होत नाही का? म्हणजे तेव्हा होतं. आई मथुरेला विकली ते तुम्हाला. हा मला वैद्य गुरुजी म्हणायचे हान सावळ्या गुळवणी. हा मला गुळवणी ताक घरी ताकाचे सरोवर. ठीक आहे काय आजपासून गोपिका बाजाराला चालल्या. आपण माल अडवायचा. गोरस घेऊन साथे निघाल्या गौर, गोरस घेऊन साथे निघाल्या गौर. कवती कृष्णाची करणी काय करीते, कृष्णाची करणी काय करीते. झाला पार करा करा ध्यान माझी तारा. भगताला पंथे भगताला पंथे भगताला पंथे भगताला पंथे. तर जाऊ दे रे तर जाऊ दे तर जाऊ दे रे तर जाऊ दे तर जाऊ दे बाजारावर चालले कधी अडवायच्या. गवळणीचा खातरी गाला मथुरे हाता लागी. दे दे कोणी जगदीश दावला गोप घेऊन वेगी. कानया सरसर परता नको आरुता येऊ. तुझा संग झाली या मग मी घरा कैशी जाऊ. मग गोपिका अडवायला सुरुवात केली. मग गोपिका म्हणजे आपण घरी साठा करू. गोपिका घरी साठा करायला देव म्हणजे घरी जाऊन साठा फोडायचा. मेळवणी गोपाळ घरामध्ये शिरेकाना धरू जाता सापडेना यादवांचा राणा. आणि मग गोपिका गाराने सांगायला टोळ्याच्या टोळ्या येऊ लागल्या. मला बचत गटाच्या टोळ्या, कांदे लावणाऱ्यांच्या बायांच्या टोळ्या, कापसाई असणाऱ्या, भैमगो पाटणाऱ्या, हळद काढणाऱ्या टोळ्याच्या टोळ्या येऊ लागल्या. 7-5 गवळणी आलिया मिळून, 7-5 गवळणी आलिया मिळून. यशोदे गाराने देते पैसे, यशोदे गाराने देते पैसे, यशोदे गाराने देते पैसे, यशोदे गाराने देते पैसे. माय व्याली सपोर चोर ते शिरजोर, माय व्याली सपोर चोर ते शिरजोर. कनावे गळे ते पैसे, कनावे गळे ते पैसे, कनावे गळे ते पैसे, कनावे गळे ते पैसे. काही दूध तुप लोणी शिंगा लोणी काही दूध तुप कवाड पैसे कवाड पैसे कवाड काळवणे नाचली कन्याकुमारी, नाचली कन्याकुमारी. मोठ्या सुनाची लाविले पिशे बाई, अजून खरी याची अजून खरी याची सांगे बरे व्यापारी, अजून खरी याची सांगे बरे व्यापारी, अजून खरी याची टोळ्याच्या टोळ्या 7-5 गवळणी आलिया मिळून. एक एक म्हणायचे तुम्हा गाव मला गारण सांगते, तुम्हा गाव मला सांगू दे. यशोदे गाराने देते कैसे. काय झालं ग काय झालं? काय सपोर चोर ते शेर चोर. असे फार पोर ज्याला म्हणजे पुत्र झाला चोर माय बापा हर्ष थोर. तुझं वाटत असे गोडणी, तुझं वाटत असे गोडणी अशी लागत असे गोड. काय हसत याची वेळ तुझं लागले हो. आम्ही जाऊ तुझं वरी पोहे चालविल्या पोरी. अगं काय सांगू फाट खोरे ना जवा ते आम्हाशी सांगायला की नाही असल्या अशा कथा घडू राहिल्या. काय व्यालीचं पोर चोर टेशीर चोर. त्या लोकांची पोरं बघा ना कशी लोकांना गंडावते. सोसायटी खातेत, ग्रामपंचायत खातेत, पुलं खातेत, ग्राम सचिवालय खातेत, ग्राम शौचालय खातेत. ते तिथं सोडून म्हणले इकडं तुझं पोर काय करतोय म्हणजे. हा काय व्यालीचं पोर चोर टेशीर चोर. जनावे गळेचे कैसे. दही दूध तुप लोणी शिंका नोऱ्याचे काही. शिंक्याला दही दूध तूप लोणी काही ठेवलं नाही. मग तुम्हाला दार लावून घ्यायला काय झालं? अगं दार लावलेलीच असते ती. आत कुठून येतोय काही कळत नाही. अचानक फार्म येतोय काय अर्ज भरा तुम्ही देतात. कवाड जैसे ते जैसे
मग तुमच्या पोरांना सोनांना राखायला काय सांगितलं? अगं आमची अरे पोरे आजपळ रे आमची संगती धरली कृष्णाची मिळवली त्यांची सगळ्याची कट्टी झाली. ती आजी ती एकनाथ ती देवा सगळी एक झाली म्हणजे पोरे रे आजपळ आमची संगती धरली या कृष्णाची मिळणी मिळाली तर याची त्याचा पुठ्ठाच झालाय म्हणले. आता संसाराची शुद्धी नाही वा चाळवली नाशिले कन्याकुमारी आमच्या पोरी त्याच्यात पार्टी वा पोरं त्याच्यात पार्टीत. अगं पुत्याने तरी ऐकायला पाहिजे होतं का नाही श्रुत्याचं हे ऐकणं आता काय पडझड झाली. पोरे चाळवली नाशिले कन्याकुमारी आमच्या सोनाशी लाविले पिशे घे बाई आमच्या सुना बावळाट झाल्या पार वायरी तुटल्या पोरीच्या त्याही त्याच भाजनाला लागल्या. अजून तरी तुझ्या कार्ट्याला समजावून सांग अजूनही तरी अशी सांगी बनव्या परी नाही तरी नाही व रे जीवेसाठी. आता मी तरी शिंडी तुटत नाही तर पारंबी तुटत येतच पाहते म्हणले. आता नाही तरी नाही व रे जीवेसाठी मिळवणे सकाळी जणी सगळ्याच आल्या करो वाखा वाखा म्हणजे गाणं सांगणं. यशोदे शेखी तुझं माझं होईल तुटी घे बाई परत म्हणू नको यांनी ह्या गटातून मला कमी मतदान झालं तिथून कमी झालं तुटीच होईना आपली आता कायमची. शेखी मग तुझं माझं होईल तुटी घे बाई. हा पुढं आता कमाल झाली बा. नेने आप पर लौक बरोबर आहे का? नेने आप पर लौक त्याला आपलं कळना पर्ग कळना लौकिक कळना व्यवहार कळना. नेने आप पर लौकिक व्यवहार भलते ठाई भलते करी भलत्या ठिकाणी भलतच करतोय म्हणले. वा चाळवणी पाळतोनी आम्ही घरी न सता असं पाळत लावून राहतो. काय मी कधी बचत गटाच्या मिटिंगला जाते मी एकदा मिटिंगला गेली म्हणजे बरोबर गाळत होतो. पाळतोनी घरी आम्ही न सता तेथे आपण संचार करी. हा सोगया चुंबन देतो आलिंगन लोळे आमच्या आम्ही निघून गेलो का आमच्या आता आमच्या सोनाला हाताला धरतो म्हणले. सोगया चुंबन देतो आलिंगन आमच्या लोळे शेजा बाजावरी. म्हणजे मग काय झालं अजून शेंके काढाडा फोडे गोरसाचे डेरे शेंक्यावरले गोरसाचे डेरे कडाडा फोडू राहिलाय. धरितान सापडे करी गे बाई. हा आता याची नाज आता याची चाड नाही आम्हा भिडा त्याची चाड धरणार नाही. आता भिडच सोडली म्हणले. आता भाड भेड ठेवणार नाही याची तुझी. आता याची चाड नाही आम्हा भिड सापडता कोड पुरो म्हणीचे फक्त त्याला सापडावा असा ती मावते धरून म्हणले. लई दिवसाचं मनात याला ठोकायचं धरून मग सापडता कोड पुरो म्हणीचे सोशिले बहुत दिस नव्हता केला नेस. आतापर्यंत फार सोसलं कारण केलं नव्हतं. नको बुवा एकुलतं एक म्हणवणे एकुला ते तुमचे तुम्हाला फार दिवसांनी एकुलतं एक झाले राजाला झाले म्हणजे आम्ही सहन करत होतो. आता नाही म्हणवणे एकुला ते तुमचे. हा चरण खांबी बांधेन जीवे तुम्हाला आठवत नाही म्हणजे अवघडच झालं. चरण खांबी बांधेन जीवे सरेसा त्याचे पाय खांबालाच बांधीन आमच्या घराच्या. बरं जवन जवन चले काही आचे तू म्हणशील पैसे देते सोडीचे अर्थ प्राण देता न सोडी सर्व होता पण पैसे दिले तरी सोडणार नाही मला. वा भलं ते होया जीवाचे गे बाई आहे. हा शेवटे आता एक आठवलं तर पुढचं आठवलं. अर्थ प्राण देताना सोडे सरता भलं ते होया जीवाचे गे बाई घेऊन जननी हाती चक्र पाणी देत तसे गवळणी वेळा. सगळ्या गवळणीने त्याला धरडच आणला. घेऊन गवळणी हाती चक्र हे बघ तुझं कार्ट हातात पोरग म्हणून छान तुझ्या ऐकलं म्हणजे देतच पहाटे एका घरी गेले होते देव मग तिच्या हाताला देव लागला आणि सर तुझ्या ऐकलं महाराज घेऊन आली. देवाने लिहिला अशी की आपला हात काढून घेतला आणि तिच्या म्हाताऱ्याचाच हात तिच्या हातात दिला महाराज. तर म्हातारीने म्हाताऱ्याकडे पाहायचं ना म्हाताऱ्यांचं तसं त्या म्हाताऱ्यांवर ध्यान नाही राहिलं महाराज. काय जे हरिनाना तुमचं कसं काय आहे म्हातारी म्हातारी दारातच बसून असती बापूसाहेब म्हणजे म्हातारा बाहेरच पडून द्यायचं नाही. देवाने लिहिला अशी गेली हाताला नोनी लावला होता आपला हात हळूच काढून घेताना म्हाताऱ्याचा दिला. म्हातारीला अक्कल पाहिजे होती ना कवळा हात कोणाचा जाड हात थोडा हात कोणाचा बाया बावळा तर इथल्या नाही बरं इथल्या नाही इथल्या सोडून काठावरल्या धरून बरं तुझ्या इकडं जवळजवळ 100 त्याचं 110 आणि म्हातारी तिला वाटतं देव आता हात आणि मग चल तुझ्या इकडं चल तुझ्या इकडं
म्हातारा म्हणला माझ्या इकडं अरे माझं 110 वय झालं माझी आई जवळ 50 वर्ष झाली म्हणजे आता माझी आई गेली मसनात मला काय मसनात देते का काय चल तुझे गाव गोळा झालं म्हणजे हातात हात घालून काय खंडाळ्याच्या घाटात चालले का लोणाळ्याच्या घाटात चालले का माळशेच्या घाटात चालले आता काय फक्त शूटिंगच करायची राहिली म्हणजे बघ चल तुझ्या इकडं एका दिवशी हरी एक आणि एक असं झालं करी कौतुक त्यांचे तयापरी एका दिवशी हरी एक त्यांच्या भ्राताराची धरणिया रुपे त्यांच्या घरी त्या पे भोग करी चल तुझ्या इकडं तिकडं देव घरी गेले आंघोळ करून आईच्या कडेवर बसले आईला म्हणजे आई दाखवले चल म्हणजे का सिनेमा आलाय पाहायला सिनेमा कोणता आहे म्हणजे सायराम म्हणजे कोण पार्शनार्थी दोघं झाले ना आधीच तोपर्यंत महाराज यशोदे बाहेर घरानं घेऊन आले आज साक्षात घेवनी जननी हाती चक्रपाणी ते तसे गवळणी वेळोवेळा घेऊनच आले आता तिकडं देवाने लिला अशी केली देव का आईच्या कडेवर जाऊन बसते ना स्वतः कृष्णाला घेऊन आल्यावर मग म्हातारी डोळे ती माझं घर नदीच्या कडवर आहे मग हात्यात कोणी पाहिलं तर वय वर्ष 110 म्हातारा वीज कडाडाव कशी म्हातारी कडाडली तुम्ही माझ्या हातात कधी आले म्हातारा म्हणला लग्न झालं तेव्हाच आलो आता नाही पहिल्यापासून तुझ्या हाताचे शब्द तुझ्या विरोधात मग यशोदा म्हणली काकू आता तू कोणाला धरायला निघाली हा ब्रह्मविधीचा जनता गे ब्रह्मविधीचा जनता ब्रह्मविधीचा जनता गे हा ब्रह्मविधीचा जनता याला धरून पाहता गे याला धरून पाहता गे याला धरून पाहता गे याला धरून पाहता हा पैसा रे हाता रे बेपूर जाणारी हा पैसा रे हाता रे हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही आला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारे घेऊन जननी हाती चक्रपाणी देतसे गवळणे वेळोवेळा निष्ठुरवाद धनी बोलाला सकळा क्षोभ जाईल माझ्या बाळा जेथे लागे हात वाढते नवनीत अमृताच्या कल्लोळा देखोनी तुक या स्वामी देश देह भाव विसरल्या सकळा गे बाई रामचंद्र बनी माझ्या गुप्पात करून घेतले बरं महाराज खरंच तुम्हाला तर आठवले पण मला राम भाऊ होते आमचे देव करायचे रामचंद्र हसे राम भवन माझ्या हाणून हे गवळण पाठ करून घेतले मला म्हणायचे ते तुकडे पाडून म्हणायचे मला नाही हे गवळणी चालत म्हणते कोच बरे 7-5 गवळणी आलिया मिळवणी यशोदे गाराने देते कैसे नावा चाल कसला संगीत विचारायला आला ना त्याची बुद्धीच कुंठीच होईल त्याला वारकऱ्यात राहावं लागत असं आहे आणि मग अशा अनेक खोड्या केल्या यशोदा म्हणजे आता इथं राहू नको मग जा मंत्रीपदा शपथ घ्या आपलं जा राहणार गुरं वळायला आणि मग उद्या जाईन मी राहणार सगळे घेऊन बोधना तुम्ही वारीला आलेत पण चांगले राजकारणी देत काय राजकारण म्हणजे तुम्ही थडग्यातून वर येतात मग देव राहणार जायचे मग खेळ खेळायचे खेळ खेळून थकले तो का म्हणे आता खेळ मोडा वापरतात मग यमुने पाबळी गड्या बोले वनमाळी शेजारी एकत्र केल्या खडकी सोडी गेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हाला जो पंढरीनाथ मग भगवंत मध्यभागी वगैरे राहिले गोपाळांना कमलाकार बसवलं सर्वांना प्रसाद वाटतात स्वर्गातून देव पाहतात भागवतकार वर्णन करतात बिभ्रतवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे स्वर्गे लोके विशति कुबुरे यज्ञ पालकी गोपाल कृष्ण